आता एवढे सिल्की, शायनी आणि हेल्दी केस आहे ना, कुणाला नको असतात. मला सुद्धा आहे ना खूप जास्त आवडतात. पण त्याच्या मागचं मेंटेनन्स किंवा खर्च काय किंवा किती कष्ट लागतात ना, हे माझं मलाच माहिती आहे. जसं मागच्या काही व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो आणि त्याचा इम्पॅक्ट आहे ना माझ्या बॉडीवरती, माझ्या हेअर्सवरती आणि माझ्या स्किनवरती इतका डेंजर पडला ना, म्हणजे झालं काय ना, माझी स्किन आहे ना इतकी डॅमेज झाली. एका साईडला पूर्ण पिंपल आले होते, एका गालावरती पूर्ण पिंपलनी पूर्ण गाल भरला होता. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे हेअरकडे इतकं डेंजर दुर्लक्ष झालं माझं. तुम्ही बघताय मी कंप्लीट आंबाडा बांधून ठेवत होते, कधीच न बांधणारी मी. त्यानंतर आहे ना केस धुतले मी नेक्स्ट डे जेव्हा गावाकडून आले त्यावेळेस आणि 1 ते 1.5 किलो कंप्लीट माझ्या हेअर्समधून माती निघाली असेल आणि मलाच समजलं नाही एवढी माती कुठून आली माझ्या केसांमध्ये. त्यामुळे म्हटलं चला आता आपल्या ना रुटीनला लागलं पाहिजे, हेअरकडे आणि स्किनकडे लक्ष दिलं पाहिजे. बाय द वे ना उद्या आहे ना मी हेअर केअर रुटीनमध्ये कसं काय ॲड केलं आहे ना, गावाकडून आल्यानंतर मी कशी काळजी घेते, हे सगळं काही ना यूट्यूबच्या लाँग व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो उद्या 11 वाजता पोस्ट होईल, तो बघायला विसरू नका. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.